धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। केला भोकरदन, जालना। हजरत टिपू सुलतान स्मारक समितीच्या वतीने शहरात शहीद आजम टिपू सुलतान रहमतुल्लाह अलैह यांची जयंती मोठ्या आदर व उत्साहाने साजरी करण्यात आली। कार्यक्रमात टिपू सुलतान यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण कर त्यांना खिराज अकीदत पेश करण्यात आली। समितीचे अध्यक्ष अनीस भारती यांनी संबोधित करताना सांगितले की 18व्या शतकातच टिपू सुलतान यांनी जगातील पहिले रॉकेट मिसाईल तयार करून इंग्रज साम्राज्यवाद्यांचे धाबे दाखवले होते। तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय निरागस चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। आरोपी विजय संजय खैरनार याने प्रथम मुलीवर अत्याचार केला आणि नंतर दगडाने डोके ठेचून तिची अमानुष हत्या केली। अशा हैवानांना सर्वात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून मासूमांवर असे अत्याचार करणाऱ्यांना समाजातून धडा मिळेल, अशी मागणी त्यांनी केली। महेजाद इस्लाम खान यांनी टिपू सुलतान यांना महान क्रांतिकारी शासक संबोधून सांगितले की आजही त्यांच्या शौर्य आणि कुशलतेची संपूर्ण जगाला कल्पना आहे। कार्यक्रमात टिपू सुलतान स्मारक समितीचे अध्यक्ष अनीस भारती, माजी नगरसेवक कदीर बापू, हमदू चाऊस, महेजाद इस्लाम खान, अनिल पगारे, श्यामराव दांडगे, इब्राहिम कुरेशी, नजीम कुरेशी, अमान खान, शेख अमीन, शेख शाहिद, शेख फारूक, शेख असलम, अझमत कुरेशी यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी आणि शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समितीने टिपू सुलतान यांची जयंती पुढील वर्षी आणखी दिमाखात साजरी करण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला।